हॅलो फ्रेंड, मी सुरेखा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज बनवणार आहे शेवग्याची मस्त ग्रेव्हीवाली भाजी. तर कोणाकोणाला शेंगाची भाजी आवडते प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या बाजारातून. त्या मस्त साफ करून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि मग थोडंसं कढईमध्ये तेल टाकून थोडंसं हळद आणि मीठ टाकून शेवगा शेंगा मस्त शिजवून घेऊयात तेलामध्ये, म्हणजे ग्रेव्हीमध्ये छान लागेल चवीला. तर नंतर मी इकडे त्यासाठी मसाला भाजून घेते आहे. तर उभा चिरलेला कांदा, मस्त एक मोठा कांदा घ्यायचा, बारीक बारीक चिरून उभा मस्त भाजून घ्यायचा. त्यामध्ये नंतर थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं आणि मग नंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून मस्त वाटण करून घ्यायचं. नंतर कढईमध्ये तेल घातलं की, आणि तेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार घालू शकता, कोणाला जास्त कोणाला कमी, तर तुम्ही तेल तुमचं प्रमाणे वापरू शकता. नंतर मग मी इकडे काही सुके मसाले टाकले, लाल तिखट, हळद, धनिया पावडर, थोडा चिकन मसाला टाकून तेलामध्ये परतून मग त्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं ते वाटण टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकून मस्त असं तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा. बघू शकता आपला मसाला खूप मस्त परतलेला आहे आणि बाजूला त्यानेच तेल सोडलं म्हणजे की समजायचं आपला मसालाच रेडी आहे. मग नंतर मी शेवग्याच्या शेंगा टाकून मस्त अजून त्याला छान हे करून घेतलं आणि पाणी तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. तर मी इकडे मला पातळ ग्रेव्ही पाहिजे आहे म्हणून मी जास्त पाणी टाकते आहे. आणि मग शेवग्याच्या शेंगा टाकल्यावर 2-3 अशी उकळ काढून घ्यायची आणि नंतर वरतून मस्त कोथिंबीर टाकून आपली भाजी रेडी आहे. तर रेसिपी आवडल्यास ट्राय करा आणि चॅनलला फॉलो करा. बाय गाईज.